नमस्कार मंडळी. सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिका घराघरात पाहिल्या जातात, त्यामुळे आघाडीच्या वाहिन्यांमध्ये दर आठवड्याला TRPसाठी जोरदार चुरस रंगलेली असते. याशिवाय गेल्या काही महिन्यात अनेक दमदार कलाकारांनी टेलिव्हिजनवर आगमन केल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर आता झी मराठीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कितीही नव्या मालिका सुरू झाल्या तरी प्रेक्षक जुन्या सदाबहार मालिकांना, त्यांच्या शीर्षक गीतांना आजही मिस करतात. जुनं ते सोनं असं म्हणतात. अनेक जुन्या मालिकांची शीर्षक गीतं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जुन्या मालिकांच्या चाहत्यांसाठी झी मराठीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता लवकर रात्रीच्या सत्राप्रमाणे वाहिनीवर दुपारचं सत्र सुरू करण्यात येणार आहे. या सत्रात कोणत्या नव्या नव्हे तर जुन्या गाजलेल्या मालिका प्रसारित केल्या जाणार. झी मराठी दुपार या नव्या सत्राची सुरुवात माझी तुझी रेशीमगाठ आणि लागीर झालं जी या 2 मालिकांपासून होणार आहे. आजी ऐकलत का? 22 डिसेंबरपासून येते आपल्या हक्काची झी मराठी दुपार. सलग 2 तास माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका दुपारी 3 वाजता आणि लागीर झालं जी दुपारी 4 वाजता प्रसारित केली जाईल, असं सांगत या दुपारच्या सत्राला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं वाहिनीने जाहीर केलं. या 2 मालिका सलग 2 तास प्रसारित केल्या जातील. प्रेक्षकांनी या निर्णयावर आनंदाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा जुन्या मालिका पाहायला मिळणार, यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी आहेत. आता हे सत्र असं सुरू ठेवा, आम्हाला अन्य काही वेगळ्या मालिका सुद्धा पाहायच्या आहेत, अशी विनंती प्रेक्षकांकडून कमेंट्समध्ये करण्यात येत आहे. दरम्यान माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रार्थना बेहरे, बालकलाकार मायरा आणि प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर लागीर झालं जी या सुपरहिट मालिकेत शिवानी बापकर आणि नितेश चव्हाण यांची जोडी झळकली होती.